गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगची सुरुवात योगासनापासून होणार आहे आणि आजचे जे योगा आहेत ते स्पेशली थायरॉइडवाल्यांसाठी आहेत. तर याचा इफेक्ट नक्कीच तुम्हाला जाणवेल. आणि आज स्वयंपाक पुरणपोळीचा होणार आहे. तर मुलांची एक्झाम चाललेली आहे आणि मुलांना अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन स्ट्रेस फ्री करण्यासाठी मी अशा त्यांच्या आवडीचे नाश्ता आणि जेवणाचे प्रकार करत असते. तर त्याचा रिझल्ट देखील मला लगेचच पाहायला मिळतो. माझी मुलं मस्तपैकी खुश होतात आणि अभ्यासामध्ये पुन्हा मन लावून अभ्यास करायला लागतात. तर आजचा व्लॉग पूर्ण बघा. आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थायरॉइडबद्दलचे काही योगासनं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा इफेक्ट तुम्हाला 6 ते 7 महिन्यामध्ये साधारणपणे वर्षभरामध्ये तुम्हाला जाणवेल. तर त्यासाठी सुखासनामध्ये मी बसलेली आहे. श्वास डीप आतमध्ये घ्यायचा आहे आणि तो मान खाली करून पूर्णपणे लॉक करून ठेवायचा आहे. आणि मग अलगद मान वर करून पुन्हा तो श्वास हळूवारपणे आपल्याला तो सोडायचा आहे एकाच नाकपुडीतून. आणि लेफ्ट हँड साईडची जी नाकपुडी आहे डाव्या बाजूची तिकडनं आपल्याला श्वास पूर्णपणे सोडायचा आहे. तर हे आपल्याला 5 वेळा करायचं आहे. दुसरं आसन आहे कपालभाती. या कपालभातीमध्ये श्वास आपल्याला डीपली घ्यायचा आहे आणि फोर्सफुली तो बाहेर सोडायचा आहे. यामध्ये आपल्याला श्वास फोर्सफुली बाहेर सोडायचा असतो आणि श्वास हा ऑटोमॅटिकली घेतलाच जातो. तर याचा देखील इफेक्ट खूप छान आहे. डायजेशन सिस्टीम, पोटाचे आजार आणि पोट कमी करण्यासाठी याचा इफेक्ट होतो. तिसरं आसन आहे प्राणायाम. तर या प्राणायाममध्ये आपल्याला श्वास डाव्या साईडने आतमध्ये घ्यायचा आहे डाव्या नाकामधून आणि उजव्या नाकामधून तो श्वास आपल्याला फोर्सफुल म्हणजे हळूवारपणे बाहेर सोडायचा आहे. पुन्हा उजव्या नाकातून आपल्याला श्वास डीपली आत घ्यायचा आहे आणि डाव्या साईडने आपल्याला तो श्वास बाहेर सोडायचा आहे. तर हे सगळे आसन आपल्याला रोज 5-5 वेळा तरी करायचे आहेत. तर हे साधारणपणे मी 5 वेळा करून घेते आणि त्यानंतरचं पुढचं आसन आहे. नंतरचं योगा आहे शंखासन आणि त्राटक. तर यामध्ये काय करायचं आहे, डाव्या हाताचा अंगठा उजव्या तळ हातामध्ये अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि डाव्या हाताची बोटं पूर्णपणे उजव्या हातावरती अशा पद्धतीने बंद करायचे. तर हे शंखासन होतं आणि शंखासन करत असताना आपल्याला कपाळाच्या मध्यबिंदूवर जिथे आपण टिकली लावतो तिकडे लक्ष केंद्रित करायचं. तर हे आहे त्राटक. तर हे दोन्हीही आसन एकाच वेळी आपण करू शकतो. यामध्ये वेळ तर वाचतो आणि दोन्ही आसनाचे उपाय आपल्याला फायदे आपल्याला मिळतात. तर दोन्ही अंगठ्याच्या या भागावरती थायरॉइडचे पॉइंट असतात. तर ते आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचे. ॲक्युप्रेशर द्यायचे अशा पद्धतीने आणि गोलाकार पद्धतीने या पॉइंटला अशा पद्धतीने आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर याचा देखील इफेक्ट आपल्याला खूप छान असा मिळतो. तर असं हे आपल्याला साधारणपणे रोज 5 मिनिटे तरी करायचं आहे. पुढचं आहे भ्रमरी आसन. 2 बोटे डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे आसन आपल्याला करायचं आहे 5 वेळा. तर हे करत असताना भ्रमरी आसन करत असताना थायरॉइड म्हणजे गळ्याच्या ठिकाणी थायरॉइड ग्रंथी असतात. तर तिथे पूर्णपणे व्हायब्रेशन आपल्याला जाणवलं पाहिजे. तर हे करत असताना मी ओम देखील म्हटलेली आहे. तर हे देखील आपल्याला रोज 5 वेळा करायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे बटरफ्लाय करते. बटरफ्लाय करून झाल्यानंतर आपल्याला कपाळ पूर्णपणे खाली इथे टेकवायचं आहे जमिनीला आणि पूर्णपणे मान पाठीमागे घेऊन जायची. आपल्याला गळा हा पूर्णपणे स्ट्रेच पाठीमागे झाला पाहिजे अशा पद्धतीने. तर हे सगळे आसन केल्यामुळे थायरॉइडच्या ज्या ग्रंथी असतात त्या पटापट ॲक्टिव्हेट व्हायला मदत होते आणि याचा इफेक्ट
इफेक्ट तुम्हाला साधारणपणे 6 ते 7 महिन्यामध्ये दिसून येईल. जर तुम्हाला थायरॉईडची सुरुवात असेल किंवा होणार असेल, तर हे सगळे आसन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. तर असं हे रोज मी 5 मिनिटं करत असते. प्रत्येक आसन 5 मिनिटं करायचं. तर साधारणपणे दिवसभरात मधून आपण 15 मिनिटं तर नक्कीच काढू शकतो. तर सकाळचा हा योगा मी करते. रोज केला तर खूपच फायदेशीर आहे. तर हा योगा मी माझ्या बेडरूममध्ये करतीये. लादी फारच गार आहे, त्याच्यामुळे मी हा योगा गादीवर बसूनच केलेला आहे. तर आता योगा वगैरे झाल्यानंतर आता हे सगळं आवरून घेते. तर सकाळीच मी इतर हॉल, किचन आणि जो एक बेडरूम आहे तो व्यवस्थित झाडून पुसून घेतला. राहिलेला होता हा बेडरूम, तर तो मी फक्त माझ्या योगासाठी ठेवला होता तसाच. तर हे सगळं आवरते. तर हे बघा, आमच्याकडे या बेडरूममध्ये मी तर काही पलंग वगैरे काही नाहीये. होता तो मी दुसऱ्या बेडरूममध्ये शिफ्ट केलाय आणि इथे अशा पद्धतीने गादी वगैरे टाकून या बेडरूममध्ये आम्ही झोपतो. तर गादी चटईवर अंथरलेली आहे, कारण की थंडीमध्ये ना खूपच गारठा असतो. तर अशा पद्धतीने चटई खाली टाकून त्याच्यावरती गादी आम्ही अंथरतो, टाकतो आणि त्यावर झोपतो. तर चला आता इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि आज मी स्पेशली पुरणपोळी बनवण्याचा बेत आखलेला आहे. कारण की आज असं स्पेशल काहीच नाहीये पुरणपोळी बनवण्यासारखं. मग आज पुरणपोळीच का? तर त्याचं एक कारण सांगते. कारण की पुरणपोळी मी मागच्याच आठवड्यामध्ये बनवणार होते. पण मुलांच्या पप्पांना पुरणपोळी आवडत नाही. मग त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं. मग म्हटलं की आता 2-2 करण्यापेक्षा मी काय केलं, ते तसंच राहू दिलं. गेल्या आठवड्यात काही बनवले नाहीत आणि या आठवड्यामध्ये माझे मिस्टर गावी गेलेत. त्याच्यामुळे काय आहे की म्हटलं की चला ते गावी गेल्यानंतर त्यांच्या आवडीचं काय मस्तपैकी चिकन, मटण, नॉनव्हेज त्यांचं चालू असेल. मग आपण इकडे आपल्या आवडीचे काहीतरी पदार्थ बनवूया. तर मस्तपैकी मुलांसाठी मी इथे चण्याची डाळ शिजवून घेतली. योगा करत असतानाच मी कुकर लावला होता. तर तोपर्यंत कुकर मस्तपैकी झाला. डाळ मी एकीकडे निथळत ठेवली, म्हणजे त्याचं पाणी सगळं निघेल आणि त्या पाण्याची मी आमटी करणार आहे कटाची. आणि इथे रात्री साबुदाणा भिजवून ठेवला होता. तर छान असा भिजलाय. तर नाश्त्याला आता साबुदाण्याची खिचडी करणार आहे. कारण की पुरणपोळी व्हायला थोडासा वेळ लागेल आणि मग म्हटलं की मुलं तशीच बसण्यापेक्षा त्यांना साबुदाण्याचा नाश्ता देता येईल. तर इथे साबुदाण्याची खिचडी करून घेते. तर साबुदाण्याची खिचडी देखील मी कशी करते, शेंगदाण्याचं कूट जे आहे ना, तर कच्च्या शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे. मस्तपैकी जिरं आणि हिरवी मिरची तडतडली, की त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचं कूट लालसर रंगावरती छान असं भाजून घेतलंय. कुरकुरीत लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालून मस्तपैकी साबुदाण्याचा कलर बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे. एक वाफ काढायची, म्हणजे साबुदाणा कुठेही कच्चा वगैरे लागत नाही, पिठूळ वगैरे लागत नाही. तर अशा पद्धतीने झटपट साबुदाण्याची खिचडी मी बनवते. म्हणजे बरेच जण असं करतात की अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे किंवा मग शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं असं भरड करतात ते आणि मग तसं करतात. तर मी अशा पद्धतीने करते. अशा पद्धतीने माझी खिचडी बनवायची पद्धत आहे. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते देखील मला कळवा. तर वाफ येण्यासाठी मी झाकण ठेवलं खिचडीवरती आणि तोपर्यंत चण्याची जी शिजलेली डाळ होती ती कढईमध्ये घालून घेतली आहे आणि त्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर यामध्ये ना मी साधारणपणे बडीशेप, सुंठ आणि हिरवी वेलची आणि थोडीशी साखर घालून त्याची पावडर तयार केलेली आहे आणि ती पावडर यामध्ये घालणार आहे. तर साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि साधारणपणे पुरण पण तयार होतच आलेलं आहे. त्याच्यामध्ये पावडर घालायची आहे. तर ती पावडर तयार करून घेतलेली आहे आणि मुलगा आता बघायला लागला किचनमध्ये काय चाललंय. तर मस्तपैकी मुलांच्या आवडीचं ना काही असं आपण घरामध्ये पदार्थ बनवले ना, तर मुलं खूप खुश होतात आणि मन लावून अभ्यास करतात. तर एका आईला दुसरं काय हवं असतं नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या मोठ्या मुलाची चाललेली आहे एक्झाम, बोर्ड एक्झाम असते डिप्लोमावाल्यांची. तर ती एक्झाम चाललेली आहे आणि त्यामुळे ना तो सध्या खूप अभ्यासामध्ये त्याचं आता सध्या लक्ष आहे आणि त्यामुळे त्याला थोडंसं स्ट्रेस फ्री करण्यासाठी अभ्यासातून थोडंसं त्याला स्ट्रेस फ्री व्हावं म्हणून मग माझे असे प्रकार चालू असतात दोघांच्या वेळेसही. असं काही खाण्याचे त्यांच्या आवडीचे प्रकार वगैरे बनवले ना, तर मस्तपैकी त्यांचं डोकं थोडंसं हलकं होतं, टेन्शन फ्री होतं आणि मस्तपैकी अभ्यासाला जोमाने लागतात. तर ही माझी ट्रिक असते नेहमी आणि हे मी नेहमी ट्राय करत असते आणि ते वर्क होतं बरं का. हे देखील तुम्ही ट्राय करत जा आणि माझ्यासारखं बऱ्याचशा गृहिणी देखील ट्राय करत असतील. तर इथे ना मी ही पावडर घालून घेतली. सुंठ, बडीशेप आणि हिरवी वेलची आणि थोडी साखर घालून ही पावडर केली होती. मिक्स करून घेतली आणि बाजूच्या गॅसवरती कांदा
आणि खोबऱ्याचं छान असं भाजून घेतेय आणि त्याच्यामध्येच अद्रक आणि लसूण देखील घातलाय. तर हे वाटण तयार झालंय. आता या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतलेली, त्याच कुकरमध्ये आता मी कटाची आमटी करणार आहे. कारण की कसं आहे, जास्त भांडी काढायची नाही, कारण की ते देखील आपल्यालाच घासायला पडतात. तर हे बघा, त्या दिवशी मी नाही इव्हिनिंग वॉकला जेव्हा गेलेली ना, तर तिकडून येताना ना मस्त तेजपत्त्याचं झाड होतं आणि माझ्या मैत्रिणीला मी सांगत होती, "अगं हे बघ, हे तेजपत्त्याचं झाड आहे." तर ती काय ऐकायलाच तयार नव्हती. "नाही, नाही, हे तेजपत्त्याचं नाही." तर मी ना तिला एक पान तोडून दाखवलं आणि त्याचा असा स्मेल दिला, वास दाखवला त्याचा. तेव्हा तिला पटलं की ते तेजपत्त्याचं झाड आहे. तेजपत्ता तर दिसत होता, पण ती मान्य करायला तयार नव्हती. आणि मस्तपैकी घरचा कढीपत्ता जो माझ्या खिडकीमध्ये वाढतोय, त्याची मस्त खमंग अशी तेलामध्ये फोडणी दिली. आपलं कोल्हापुरी घरचं जे चटणी असते ती घातली आणि तयार केलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. बरं, आता इथे घड्याळामध्ये वाजत आलेले आहेत 9:30 होऊन गेलेले आहेत, म्हणजे 9:40 होत आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ आज माझी क्लासची जी मुलगी आहे ती काही येणार नाही आणि तिच्या मम्मीने मला मेसेज देखील केला होता की चिव आज येणार नाहीये, तिला भरपूर सर्दी झाली आहे. तर सकाळी-सकाळी ना थंडी असते आणि मुलांना सकाळी उठवून क्लासला वगैरे पाठवायचं आणि अंघोळ वगैरे करून, तर लहान मुलांना पटकन सर्दी पकडते. तर त्याच्यामुळे ना आज चिव काय आली नाही. तर म्हटलं की ठीक आहे. मग इकडे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. आज निवांत माझा पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये माझं लक्ष आहे. कारण की आज क्लास वगैरे सकाळचा काही होणार नाही. संध्याकाळचा क्लास होईल पण. तर इकडे एका साइडला मी कटाची आमटी कुकरमध्ये फोडणीला दिली आणि पुरण तयार झालं होतं. लगेचच मी या पुरणाच्या चाळणीतून हे पुरण अशा पद्धतीने करून घेते. पुरण काही जास्त नव्हतं. साधारणपणे 9 ते 10 पोळ्या होतील आणि आमच्या तिघांना इतक्या पोळ्या बस झाल्या. दोन्ही वेळचा स्वयंपाक माझा होऊन गेलेला आहे आणि 9 ते 10 जरी पोळ्या झाल्या ना, तर मुलं सकाळी सॉरी दुपारी आणि रात्री मस्तपैकी जेवणामध्ये खातील. तर 2-2 पोळ्या जरी मुलांनी खाल्ल्या, तर मला एखादी पोळी पुरेशी होऊन जाते. तर आमच्यापुरता छान असा मस्तपैकी स्वयंपाक मी तयार करून घेतलेला आहे. पुरण सगळं मी गाळून घेतलं या चाळणीतून आणि आता पुरणपोळीची आता तयारी करून घेते. पीठ मी कुकर जेव्हा मी ठेवला होता, तर त्याच वेळेस त्याच्या आधी पीठ मळून घेतलं होतं. तर पुरणपोळीचं पीठ हे फक्त मी गव्हाच्या पिठामध्येच मळलेलं आहे. तर या पिठामध्ये मी अजिबातच मैदा वगैरे काही घातलेला नाहीये. तर त्यामुळे छान अशा गव्हाच्या पिठाच्या अशा पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत होतात आणि मैदा वगैरे म्हणजे आता घरातच आपण करतोय, काही पाहुण्यांसाठी वगैरे स्वयंपाक करत नाहीये. तर त्याच्यामुळे मी फक्त गव्हाच्या पिठातच मळलेलं आहे हे पीठ, म्हणजे मैदा वगैरे न वापरता. तर आता ह्याची मस्तपैकी अशी वाटी केली आणि पुरणाचे जे मी गोळे तयार करून ठेवलेले, तो एक गोळा घालून अशा पद्धतीने हे जे पुरण घातलेलं पीठ आहे व्यवस्थित गोलाकार हातावर करून घेतलंय आणि कोरड्या पिठावरती आता ही पोळी लाटून घेते. तर आता जास्त काही वेळ लागणार नाहीये. साधारणपणे माझा असा अंदाज आहे की 10:30 पर्यंत माझा हा स्वयंपाक झाला पाहिजे. म्हणजे कसं आहे, झटपट सगळी कामं झाली ना, की इतर कामं आपण करायला रिकामे होऊन जातो. तर आमच्या कोल्हापूरला म्हणजे माझं जे सासर कोल्हापूर आहे, तर तिकडे ना तेलावरच्या पोळ्या करतात. पण मला म्हणजे तेलावरच्या पोळ्या मी करते. एकदा मी ट्राय केली होती, जमली देखील. पण मला असं वाटतंय ना, पिठावरच्या पोळ्या पटापट होतात तेलावरच्या पोळ्या करण्यापेक्षा आणि मला असं वाटतंय की म्हणजे ते खूप असं वेळखाऊ आहे. त्याच्यामुळे ना मला पिठावरच्या पोळ्या पटापट जमतात. तर पटापट आता ह्या पोळ्या सगळ्या करून घेते. तर आजचा स्वयंपाक केल्यामुळे काय होतंय, मुलं देखील माझी खुश होणार आहेत आणि अभ्यासामध्ये थोडंसं लक्ष लागेल. कारण की कसं आहे, सगळ्याच गोष्टींचा मार्ग पोटामधून जातो. मग आपलं टेन्शन कमी करायचं असेल किंवा मुलांचा अभ्यासातला स्ट्रेस कमी करायचा असेल, तर हे असे मार्ग आपण अवलंबले पाहिजेत, नाही का? आणि दुसरी गोष्ट, आमच्या आवडीचा स्वयंपाक देखील तयार झालेला आहे आणि मुलांचे पप्पा देखील त्यांच्या आवडीचे तिकडे गावी काहीतरी खातच असतील, हे मला 100% माहिती आहे. तर बघा, पोळी थोडीशी फुटली आणि त्याच्यामुळे वाफ निघून गेली. तर छान अशा टम्म अशी पोळ्या सगळ्या झालेल्या आहेत. तर पटापट आता हे सगळं आवरून घेणार आहे मी. तर आज भाजी चपाती वगैरे काही नाहीये. तर निलयच्या डब्याला आज मस्तपैकी तूप लावलेली पुरणपोळी देणार आहे. आवडीने खाईल देखील तो. तर त्याला सांगितलं आज पुरणपोळीच असणार आहे डब्याला, भाजी चपाती वगैरे काही नाहीये. तर त्याला देखील आवडलं. तर बोलला की ठीक आहे, मी घेऊन जाईल म्हणून. मला म्हणत होता की पुरणपोळी कशाबरोबर खायची? तर म्हटलं तूप लावून देते, त्याच्याबरोबरच खा आता. कारण की त्याला पुरणपोळी गुळवणीसोबत आवडते आणि मोठ्या मुलाला पुरणपोळी दुधासोबत आवडते.
तर आता हे असं कॉम्बिनेशन आहे आमच्या घरामध्ये. तर प्रत्येकाच्या आवडीचं थोडंफार करायचं. मस्तपैकी पोळी फुगलेली आहे आणि बघा वाफ देखील चाललेली आहे एका साईडने त्याची. तर असो ही जी डाळ मी भिजत घातली होती पुरणपोळीसाठी चण्याची डाळ, तर त्यातली थोडीशी डाळ मी साईडला काढून ठेवली आणि आज मी भिजवलेल्या डाळीची भजी करणार आहे. आणि ना खिडकीमध्ये खूप छान असा पक्ष्याचा आवाज येतोय म्हणून मी खिडकीमध्ये बघितलं, तर असा ना साधारणपणे डार्क ब्ल्यू आणि डार्क हिरवट रंगाचा काळपट असा दिसणारा हा पक्षी खूप सुंदर आवाज होता म्हणून त्याला घेतलं कॅमेरामध्ये. आणि हा बघा वरच्या मजल्यावरून हा मनी प्लांट माझ्या खिडकीमध्ये आलेला आहे आणि तो आता आतमध्ये शिरलेला आहे. तर तो जर आतमध्ये आला तर त्याला नक्कीच मी माझ्या कुंडीमध्ये लावेल. पण आणखीन वाढू दे. खूप छान दिसतंय ते वरतून येताना तो मनी प्लांट. तर असं आहे माझ्या खिडकीतलं दृश्य. आणि हे बघा खूप छान अशी कोरफड आलेली आहे. तुळस तर मी रोजच त्याचा काढा पिते तुळशीचा. आणि अशा पद्धतीने खिडकीमध्ये ही झाडं असली ना, तर खिडकीमध्ये बसल्यानंतर खूप रिलॅक्स असं वाटतं मला. पुन्हा किचनमध्ये आले आणि आता वाजत आलेले आहेत 11:15. तर इतका वेळ लागला मला सगळं आवरायला. किचनमध्ये सगळं भांडी वगैरे आवरून घेतलेले. तर असा होता आजचा माझा दिवस. तो योगापासून ते दुपारचे 8:40 पासून ते दुपारचे 11:15 पर्यंतचा दुपार नाही म्हणता येत, सकाळच आहे ही. तर माझं सगळं स्वयंपाक आणि सगळं माझं घरातलं काम झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर देखील करा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा तुम्ही आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.